सचिन दादाच्या नानमुखात सांगितलं होतं डायरेक्ट न्यू फेमस बँड एवढा माहोल करून टाकला की बस पुरा बँडचा पैसा वसूल करून टाकला भाऊ डायरेक्ट. तर भाऊ नानमुखात आपण तर काही जास्त फुटेज कव्हर केले नाही. डायरेक्ट पंक्तीची फुटेज घेतली. पाहिजे रे जेवण केलं की ऐर करतो बरं आठवणे ना तो यार ध्यानच ठेवीन मी. ओमले वाळून घेतलं भाऊ आणि मग भिडलो आपण डायरेक्ट पंक्तीत वाळे. आता पंक्ताचा लय वाळकोट्या बसल्या पण आता कसं यावेळेस थोडीशी धामधूम अलगच आहे. पंक्ताला घेतलं वाळून मग आले भाऊ बालू सगळ्याला वाळून घेतलं. आता भाऊ विशालच्या मागं सगळ्यात जास्त धामधूम चालू आहे बरं. विशालनं सगळ्याला वाळून घेतलं. आम्ही बसलो डायरेक्ट जेवण करायला. आता आखरीचीच पंगत आहे बरं. याच्यानंतर एखादी बसून जाईन तरी जेवण वगैरे केलं डायरेक्ट बसलो गाडीवर. आपल्याला जाणं तर डायरेक्ट अकोल्याले 25 मिनिटात पोहोचलो डायरेक्ट कपड्यात दुकानावर. कुठे अकोल्याले पोहोचलो. आता तुम्ही म्हणून का रे बा अख्तार कामा का अरे आपलं अख्तार काम नाही. हा जो मामाचा पोरगा आहे ना यासाठी आलो होतो. याला म्हटलं सारे बा अटप म्हटलं काहीच ना कारण अतिच लाईट लागलं म्हटलं तिकडे नरदेव निघाला असेल. मग बघा टतून निघाला घर जायसाठी घरी पोहोचल्यावर पण नरदेव तर निघाला होता घरून. बँड निघाला पुट्टे एवढे उड्या मारवाले काय रे बा यायला आवडता चालले निरा. सगळ्यात जास्त मावळ होता डायरेक्ट मामाच्या पुरात सगळ्याचं मार्केट पाहून टाकलं डायरेक्ट. आता बोलू अळकडचं आम्ही करू आलो डान्स करू आम्ही पूर्ण थकून गेलो. मग बसलो बुडा जेवण करायला बसलो ना. मामाच्या पुराण पहा किती मोठे कांदे टाकले माहित नाही. त्याला म्हटलं एवढा कांदा टाकतो माझ्या वांदा करून टाकशील रे बा तू. यायला मला तुम्ही संबंधन तिकडे पहा म्हटलं. आता माझ्याकडे कोणीच पाहू नका मला करू द्या म्हटलं तुम्ही जेवण कारण मला लागेला भूक. आता म्हटलं बुडा झेंडू बाम लावून झोपा लागते कारण पुरे हातपाय दुखून राहिले. जेवण वगैरे केलं तर निघालो बा आपण घर जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सेव्ह बी करून ठेवा. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.